आमची ग्रिलची बॅग रेडी आहे. आता आम्ही पोहोचलो आहे ग्रिलच्या इथं. सगळं रेडी झालेलं आहे. आता हे लोक स्कीवर्सला लावत आहेत पनीर टिक्का. आता पायनॅपल आम्ही साईडला सरकवले आहे. त्याच्यानंतर इथं लावलं आपला पनीर टिक्का. नमस्कार मित्रांनो, दिसते खूप ब्राईट आहे आज. तुम्ही बघू शकता खूप छान असं ऊन आलं आहे आज. आई बाबा रेडी झाले आहे. आम्ही गाडी जस्ट सुरू केली आहे. तर आज आम्ही करणार आहे ग्रिल. पहिल्यांदा आई बाबा ट्राय करणार आहे. तसं तनू आणि भाऊजींना पण आज आम्ही इन्व्हाइट केलं आहे. तर आम्ही थोडंसं सामान आता आम्हाला घेऊन यायचं आहे बाहेरून. ते घ्यायसाठी निघालो आहे. आणि ग्रिल आम्ही करणार आहे तिथं समोर. तर एक्झॅक्टली आमच्या घराच्या समोरच तिथं ग्रिलिंग मशीन वगैरे आहे. ते रेडी झाले आता. आई बाबा इकडे आहे. त्याच्यानंतर तसंच मृणाल मॅप्स लावायचा प्रयत्न करत होती. राईट, तू मॅप्स बघत होती. तर आता आज ऊन आहे बऱ्यापैकी. ऑफिस झालं आहे, फ्रायडे इव्हनिंग आहे. तर नेक्स्ट 2 दिवस आम्ही फ्री आहे. तर काही ना काही प्लॅन सुरू राहतील. तर चला आता आम्ही बसतो आहे गाडीमध्ये, पटकन जातो म्हणजे उशीर नाही झाला पाहिजे. 6 वाजताचा प्लॅन आहे. आता 4:30 वाजले. तर भेटूया तुम्हाला आता वॉलमार्ट किंवा इंडियन स्टोअर, जिथं पण आम्ही पनीर आणि पनीर कॅप्सिकम आणि लेटस जर घ्यावं लागलं तर घेणार आहे. तर चलो आता आम्ही निघालो आहे. तर सगळ्यात पहिले आम्ही घेतो आहे कॅप्सिकम. आणि आईला रंगीबेरंगी कॅप्सिकम घ्यायचे होते. तर आता मृणालनी ऑरेंजवाला घेतला आहे. ऑरेंज कॅप्सिकम ग्रिल करताना म्हणून आम्ही म्हटलं की स्वीट कॉर्न पण घेऊ, म्हणजे भुट्टा मस्त हे करून खाता येईल, भाजू मस्त. तर आता आम्ही भुट्टे घेतो आहे. आई बाबा पाहत आहे ब्लॅकबेरी. आणि ते ब्लॅकबेरीज दिसत आहे. तर हे आहे ब्लॅकबेरी. आधी ते ब्लूबेरी पाहत होते. तर हे घेऊ आपण. सेंट्रल मार्केटला जात असतो आम्ही हे घ्यायसाठी. आपण तिकडे जाऊन तिकडे घेता येईल. तर आता आम्ही यावेळेस पांढरे कांदे ट्राय करणार आहे. चांगले आहेत घ्यायच्यामध्ये. पांढरे ट्राय करून पाहू ना यावेळेस. मी नाही खाल्ले कधी. आता एवढे सगळे कांद्याची हे लहान कांदे तुम्हाला पॉसिबलच नाही आहे इथं. म्हणजे मिळत असतील पण मला माहिती नाही. मी हॅश ब्राउन्स घेतो आहे. आणि मृणाल त्या साईडने गेली आहे, तिला हॅश ब्राउन्स मिळाले आहे. तर एक बॉक्स उचलते का तो? तर आता एक बॉक्स उचलते मृणाल चांगला काढून. हॅश ब्राउन्स बेसिकली बटाटे आहेत ते, जे तुम्ही बर्गर्समध्ये टाकून खाऊ शकतात बन्समध्ये. तर आता आम्ही भुट्टा घेतला आहे, कॅप्सिकम घेतला आहे, कांदे घेतले आहे. आणि आता हॅश ब्राउनचे पॅकेट घेतलं आहे मृणालनी. आमच्याकडे ऑलरेडी एक आहे. तर आता एवढ्या एकमध्ये सगळ्यांचं होतं. मी पायनॅपल शोधत होतो केव्हाचं, आणि फायनली पायनॅपल दिसलं आहे आम्हाला आता. तर आता आई पायनॅपल घेते आहे. कुठलं चांगलं घेतलं पाहिजे त्या हिशोबाने आई आणि मृणाल बघताय आता. पायनॅपल झालं आहे यांचं पिक करून. फक्त पनीर राहायला घ्यायचं राईट आता. चला ठीक आहे, चला आता पुढे जाऊ. पूर्ण पायनॅपल कट करून ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता. तर हे जे क्यूब्समध्ये कट केलं आहे ते मी या भांड्यामध्ये काढून ठेवतो आहे. हा ग्रिलचा एक्सपिरियन्स आमचा पहिल्यांदाच आहे. आणि गावाकडे सुद्धा असं ग्रिल होते, पण त्याला आपण हुरडा पार्टी म्हणतो. तर आता मी या पायनॅपलमध्ये हनी टाकते. पहिले मॅरिनेट करून ठेवते. आणि ते हनी स्पेशल हनी आहे, कारण की त्याच्यामध्ये त्या हनीच्या आतमध्ये हनी कोंब आहे, जर तुम्हाला इथे दिसत असेल तर. तर तिने हनी टाकलं आहे, ती मिक्स करते आता. आता ह्याच्यात मी फक्त लाल तिखट आणि मीठ टाकून देईल. तर लाल तिखट टाकते ती आता. रोहन म्हटलं तर जास्त थोडं. हां, थोडं मला जास्त तिखट पाहिजे आता, कारण की लास्ट टाइम आम्ही गेलो होतो तेव्हा थोडं कमी झालं होतं तिखट. त्याच्यामुळे ती तिखट जास्त टाकते यावेळेस. आणि बाबा रेकॉर्ड करताय आता. काही चुकलं तर थोडंसं ॲडजस्ट समजून घेतलं, समजून घ्यायचं. मिक्स करते आता. आणि थोडं किती 20-25 मिनटं आपण असंच त्याला ठेवू. आणि मग आम्ही ग्रिल करायला जाऊ, तेव्हा ते चांगलं मॅरिनेट झालेलं होऊन जाईल. तर थोड्या वेळ आता तिला ते चालवत राहावं लागेल, मिक्स करत राहावं लागेल, म्हणजे सगळीकडे लागायला पाहिजे. एकदम सिम्पल आहे, सोबर आहे. आणि भरपूर लोकांना वाटते की व्हेजिटेरियन ऑप्शन्स नाही आहे जास्त. तर
तुम्ही एकदम सिम्पल पायनॅपल, हनी, सॉल्ट आणि चिली पावडर राईट लाल तिखटामध्ये मॅरिनेट करा, अर्धा एक तास राहू द्या आणि त्याच्यानंतर बस त्याला ग्रिल करायचं आहे. तेही आम्ही सगळं दाखवू आज की ग्रिल कसं करायचं आहे आणि मग बघू आपण. आता जर तुम्हाला आधी दिसलं नसेल व्यवस्थित तर त्याच्यामध्ये त्या बॉटलमध्ये अख्खं पोळ आहे हनीचं, म्हणजे जे मधमाशीचा छत्ता असतो त्याच्यामधला एक छोटासा पार्ट कापून पूर्ण त्या हनीमध्ये टाकलेला आहे. आमची ग्रिलची बॅग रेडी आहे. मी चिकन खातो तर मी चिकन घेतलं आहे माझ्यासाठी. त्याच्यानंतर बाकी आम्ही हे घेतलेलं आहे रताळं बेसिकली. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी कापून वगैरे ठेवलेल्या, बुट्टा वगैरे जे पण काही करायचं ते सगळं या पिशवीमध्ये ठेवलं आहे. आणि आता आम्ही निघतो आहे ग्रिलकडे, तर मी दाखवतो तुम्हाला सगळं. आता आम्ही पोचलो आहे ग्रिलच्या इथं, सगळं रेडी झालेलं आहे. ती ग्रिल मशीन आहे, आम्ही एकच मशीन यूज करतो आहे कारण की तिकडच्या मशीनचं क्लीनअप नाही झालेलं आहे. क्लिनिंग प्रोसेस जी आहे ती कम्युनिटी जनरली करून ठेवते, ते नाही केलेलं आहे त्यांनी. प्लस तिकडे गॅस आय डोंट नो आहे नाही आहे. आता मी पहिले चेक करणार आहे की इकडच्या मशीनमध्ये गॅस सुरू आहे की नाही आणि मी दाखवतो तुम्हाला सगळं सेटअप आता कसं आहे. आता पटकन की काय काय करून ठेवलं आहे. हे आहे आपलं पनीर टिक्क्यासाठी पनीर आणि कॅप्सिकम राईट, ते ऑरेंजवाला कॅप्सिकम आणि अनियन. पनीर कॅप्सिकम आणि अनियन आहे ते मॅरिनेट करून ठेवलं आहे. हे आहे आपलं पायनॅपल जे मॅरिनेट करून ठेवलं आहे. त्याच्यानंतर इकडे 4 भुट्टे आहेत. त्याच्यानंतर इकडे मृणालने सगळं कट करून ठेवलं आहे. कांदा आहे, लेटस आहे, आईने कट करून ठेवलं आहे, सॉरी मृणालने दाखवलं आईला फक्त. आणि त्याच्यानंतर टमाटे आहे ते पण कट करून ठेवले. हे सगळे सॉसेस आहे जे नंतर आम्ही त्याच्यावर लावून खाणार आहे. हे जे आहे हे पाव आहेत. त्याच्यानंतर हे असे मेश आहेत ज्याच्यावर ठेवून सगळं जे आहे ते ग्रिल करायचं असते. आणि हे चीज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लोक इंडियामधून काय घेऊन आलेले आहे, दाखव बरं काय घेऊन आली तू. हे आले आहेत धापोड्या. तर आता आम्ही धापोड्या वाजणार आहे याच्यावर. सो तेच एक्साइटिंग पार्ट आहे आजच्या याचा. आणि त्याच्यानंतर आता मृणाल हॅश ब्राउन्स आणि स्कीवर्स आणायला घरी चालली आहे, ते राहिलं आणायचं. हां, हॅश ब्राउन्स, स्कीवर्स आणि पिकल्स 3 गोष्टी राहिल्या आहे घरी आणायच्या. सगळ्यात पहिले मृणाल पायनॅपल लावतो आहे. तर आता आम्ही ज्या मेश आहे त्याला फॉईल पेपर लावला आहे, त्याच्यावर आता आम्ही पायनॅपल ठेवून देणार आहे. बट त्याच्या आधी आम्ही गरम करायचं आहे तर त्याच्यासाठी हे सुरू करते आता ती. तर तुम्हाला दिसली असेल फ्लेम पटकन खालून येताना, तसं दुसरं ते सुरू करील. आणि दोन्ही तिने सुरू केले आहे. फ्लेम्स दिसत असतील तुम्हाला साईडनी तर तुम्ही बघू शकता. जास्त फ्लेमवर नको ठेवू, कमीच फ्लेमवर ठेवू. तर आता मृणाल सगळे पायनॅपल ठेवत आहेत इथं. तर आता असे पायनॅपल्स याच्यावर फक्त लावून ठेवायचे. खाली फ्लेम्स सुरू आहे, तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं. तर लो फ्लेमवरच चालू करून आम्ही जातो आहे. आणि मग पनीर टिक्का वगैरे त्याचं बनवून आपण ते ठेवू. आणि आई बाबा सध्या स्पेक्टेटर मोडमध्ये आहे, ते फक्त बघताय की कसं करायचं आहे. आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही करू तेव्हा पूर्ण त्यांना करू देऊ. तर आता आई ठेवते आहे पायनॅपल एक एक. आणि ते ठेवून झाले की आपल्याला हे बंद करायचं, म्हणजे ती गरमीनी व्यवस्थित ग्रिल होईल पायनॅपल. आईनी सगळे ठेवून दिले आहे. आता हे थोड्या वेळासाठी आम्ही बंद करून ठेवतो. तर हे बंद करून ठेवल्यामुळे काय ना, हीट आतमध्ये ट्रॅप होते. त्याच्यामुळे मग इथं या काट्यावर दिसते किती डिग्रीवर याचं तापमान चाललं आहे. आणि थोड्या वेळ ठेवल्यानंतर मग आता लक्षात येते आपल्याला की ओके एवढ्या याच्यावर ठेवल्यानंतर ते एवढं व्यवस्थित होते आहे. आता आपल्याला 270पर्यंत जाऊ द्यायचं आहे याचं तापमान. आणि मग त्याच्यानंतर आपण आता हे लोक दुसऱ्या याला फॉईल लावत आहेत, म्हणजे याच्यावर हॅश ब्राउन्स वगैरे ठेवता येतील, काढता येईल त्यांना. तर असं हे केल्यानंतर आता बस त्याला गोळा करून लावायचं आहे आणि मधातून प्रेस करायचं आहे व्यवस्थित. ते झालं की मग आता हे पण आम्ही ठेवू शकतो. तर आता मृणाल आणि मी स्कीवर्स, फोर्क्स म्हणजेच काटा चमचा आणि त्याच्यानंतर हे पिकल्स घेऊन आलो आहे. इंडियामध्ये आय डोंट नो हे भेटतं की नाही, पण सबवेमध्ये वगैरे मिळतातच. तर हे पिकल्स आम्ही आणले आहेत, डिल पिकल म्हणतात त्याला. तर ते घेऊन आलो. आता मृणालने दुसऱ्या साईडचं फ्लेम सुरू केले ग्रिलमधले. आता हे लोक स्कीवर्सला लावत आहेत पनीर टिक्का. तर मृणाल समजावून सांगेल आता की काय काय करता येतं. मी कॅप्सिकम घातलं याच्यात, मग अनियन. ओके, कॅप्सिकम नंतर अनियन लावलं तिने स्कीवरमध्ये.
आई पण सेम फॉलो करते आहे. कॅप्सिकम नंतर आता ऑनियन पनीर लावतोय. परत त्याच्यानंतर आता पनीर लावते. आई आराम आता लागला नाही, हाताला नाही लागला पाहिजे. ते एखाद्याच घुसून देईल हातात, तर आरामात कर. 2 पनीर टिक्क्याचे स्क्यूअर्स रेडी आहे. आई तिसरा सुरू करते आता आणि मृणालनी पण सुरू केलं आहे. आता पायनॅपल आम्ही साईडला सरकवले आहे. त्याच्यानंतर इथं लावलं आपला पनीर टिक्का. आणि आता इथं वर आम्ही ठेवलं आहे स्वीट पोटॅटो म्हणजे शकरकंद म्हणजेच रताळं. ते पण आता आम्ही करायसाठी ठेवलं आहे. आणि आता मृणालनी काढले आहे भुट्टे, तर ती आता तिथं ठेवते आहे. पण मला वाटतं इथे ठेवण्यापेक्षा इथे ठेवायला पाहिजे. नाही, हे मला असं वाटतं की स्क्यूअर्सचं काम झालं आपलं पनीरचं, की त्याच्यानंतर त्याला स्क्यूअर्स लावून आपण ते करू. तर रेकॉर्ड करायचं राहून गेलं. जी दुसरी ग्रिलची मशीन होती, जे की मी सांगितलं आधी की क्लीनअप प्रोसेस नव्हती झाली त्याची कंप्लीट, तर ते आम्ही क्लीन केलं. तर आमच्याकडे ब्रश वगैरे होते आणि खूप टाईम लागत होता फक्त एक ग्रिल मशीन यूज करायसाठी. त्याच्यामुळे मग आम्ही दुसरी ग्रिलची जी मशीन होती ती क्लीन केली आणि मग आम्ही तिकडे ते यूज करायला सुरू केलं. तिथं गॅस होता, तर त्यामुळे तुम्हाला इथं दिसते की दोन्ही ग्रिलच्या मशीन्स आम्ही यूज करतो आहे. आता हॅश ब्राऊन सुरू आहे इकडे. बाबांना थोडं स्मोकी पाहिजे होतं, तर ते जळालं नाही आहे, ते मुद्दामून केलं आहे. त्याच्यानंतर जे पाव आहेत ते वर ठेवले आहे. आणि इकडे आता बघा, मी म्हणत होतो तुम्हाला की हीट वाढल्यानंतर तो काटा वर जातो, तर ते दिसते आता इथं. आणि आता आत ओपन केलं की इथं दिसतील तुम्हाला पनीर टिक्का होत आला आहे आपला. त्याच्यानंतर पायनॅपल पण होत आलं आहे. मृणाल केव्हाची ती ट्विस्ट करत राहते, म्हणजे सगळीकडून चहू बाजूनी ते झालं पाहिजे. इथं पण आम्ही थोडेसे अजून पाव लावले आहे. आणि रताळ्याला सगळ्यात जास्त उशीर लागणार आहे, तर ते बराच वेळ आम्हाला असंच ठेवावं लागणार आहे इथं. आता पनीर टिक्का झाला आहे, मृणाल काढते आहे एका प्लेटमध्ये ते स्क्यूअर्स मधून. आणि त्याच्यानंतर स्क्यूअर्स इकडे ठेवून दे त्याच्यावर. हां, गरम आहे ते भरपूर. तर आता दुसरा जो मधला पनीर टिक्काचा अजून झाला आहे तिथे पण काढते आहे. आणि ते 2 होऊ देते का थोड्या अजून, की काढून घेतो सगळे? आय थिंक झाले तर सगळे चिटकलं आहे ते, कारण की थोडंफार. चालेल, तर आता ते पण काढून घे. तर आता आम्ही तनू आणि भाऊजीसाठी वेट करतो आहे, पण ते त्यांच्या एका फ्रेंडकडे गेले होते आणि आता ते ट्रॅफिकमध्ये अडकले आहे, तर ते थोड्या वेळात पोहोचणार आहे. म्हणून आईला बनवून दाखवते आहे की कसं बनवायचं आहे. तिने ऑलरेडी बाबांचं जस्ट बनवलं, बट आम्ही व्हिडिओ नाही काढला. तर आता तुम्हाला सुद्धा दाखवायसाठी की आम्ही कसं बनवून खातोय हा व्हिडिओ बनवतोय. तर सगळ्यात पहिले खाली मस्टर्ड सॉस लावलाय, बन आहे त्याच्यावर, आणि त्याच्यावर आता हॅश ब्राऊन ठेवलं आहे. त्याच्यावर आता नंतर हे 1000 आयलंड नावाचं इथलं ड्रेसिंग आहे, ती टाकून मृणाल ती हे करते, स्प्रेड करते. त्याच्यानंतर आता इथं आपण सगळं कांदा, टमाटर, लेटस वगैरे सगळं आहे. तर आता मृणालने त्याच्यावर पिकल्स टाकले आहे, डेली स्टाईल पिकल्स आहे, ते कुकुंबरचे आहे, राईट. त्याच्यानंतर हे टमॅटो आहे, ते ठेवलं मृणालने. आता त्याच्यानंतर ती कांदा ठेवते आहे त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर लेटस त्याच्यावर. हा ब्रेड आहे आणि त्याच्यावर ब्रेड आहे. खायचं आहे असं धरायचं. आणि आता हा केचप आहे आपला नॉर्मल. तर असं आता बंद झाला आहे तो रेडी. जे स्क्यूअर्स फ्री झाले होते त्याच्यावर आता आम्ही भुट्टा भाजतोय. तर त्याला तूप लावलं आहे आणि जस्ट आता याच्यावर ठेवून दिलं आहे. थोडं ते काळं जे लागलं आहे ते पनीरचं आहे, बट ग्रिलमध्ये असं होतेच. आणि चला आता थोडा वेळ आणि बघू आपण. पायनॅपल ऑलमोस्ट झाले आहे, थोडा वेळ ठेवणार आहे फक्त आम्ही. ते एकदा झाले की मग ते पण आम्ही खाणार आहे. आम्ही फायनली धापोड्या करायला सुरू केलं आहे. आणि मी रेकॉर्ड करायला विसरून गेलो. तनू आणि भाऊजी आले होते, बट आम्ही खायला पहिले प्रेफरन्स दिलं कारण की उशीर झाला होता. तर आता मी अजून सुरू आहे माझं खाणं. तनू भाऊजीचं आणि वेदिकाचं संपलं आहे खाऊन. मृणाल धापोडी करते आहे आणि त्यानंतर ती कॉर्न खाणार आहे. बाबा आणि मृणाल शेअर करत आहे. तर ते ऑलरेडी कॉर्न म्हणजेच भुट्टा ते खात आहे. आईचं खाऊन झालं आहे, भाऊजींचं पण झालं आहे. तर बस यापुढे आम्ही सगळं क्लीनअप केलं, आवरलं तिथलं. त्याच्यानंतर घरी आलो, थोडा वेळ TV बघितला आणि शांततेत आराम केला, झोपलो म्हणजेच. तर यापुढे मी काही रेकॉर्ड नाही केलं आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ आता इथं संपवतो आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
कमेंट करा, तुमच्याकडे काही फीडबॅक असेल माझ्या इम्प्रूव्हमेंटसाठी तर मी नक्की तुमच्या प्रत्येक कमेंटला रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या फीडबॅकला इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करणार आहे. तर चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.